पुस्तकातील शॉट्स बघायला मिळत आहे सागर यांच्या बॅटमधून. बघूया मयूर आता सागरला कसे उत्तर देतात ते. सुंदर असं क्षेत्ररक्षण अक्षय यांचा. जवळपास 3 धावा अक्षय यांनी आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. फारच प्रतिभावंत खेळाडू या संघात. मिस्टर रिलायबल अभिजित चौधरी, मिस्टर पोलीस जगदीश डाफ. आज सुंदर असा कट केलेला आहे आणि धावा मिळतील 4. खरे तर सुंदर गोलंदाजी करत असताना सुद्धा मयूरचं षटक महागडं होत आहे. सावधरित्या खेळून काढलेला आहे मयूर यांनी. धाव मिळतील 1 आणि एका षटका अखेरीस धाव संख्या पोचती आहे ती 14 वर. 0 गडी बाद. मयूर यांचं पहिलं षटक थोडंसं महाग झालेलं आहे. साधारणतः 8 षटकांच्या खेळांमध्ये पहिल्या 2 ओव्हरचा पॉवर प्ले असतो, त्यात 10, 12, 14 या धावा साधारण आहेत. इतक्या धावा जवळपास बनतातच. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे तो अक्षय. अक्षय तोटे यांना आज या सामन्यात संधी देण्यात आलेली आहे गांधी सिटी युनायटेड संघाकडून. आणि फाईन लेगला मला वाटतो चिपकूनच बसलेला आहे भरपूर दिवसापासून तो हर्षल. पहिला चेंडू अक्षय यांचा आणि सुंदररित्या कट केलेला आहे. बघूया क्षेत्ररक्षक अयशस्वी झाले. चौकार मिळाला. दुखापतग्रस्त झाले आहेत का? थोडा खेळाडूंनी सावधानता बाळगा. आणि यामध्येच एक वाईट चेंडू आला आहे अक्षय यांच्या द्वारा. द्रुतगती चेंडू आणि चेंडू दिलेला आहे उजव्या स्टिनच्या बाहेर जात असल्यामुळे वाईड. सुंदर गतीचं मिश्रण केलं होतं. पुन्हा एकदा गतीचं मिश्रण, द्रुत गती चेंडू नंतर आता वेगवान चेंडू टाकला होता अक्षय यांनी
आणि यष्टीरक्षक फारच तंदुरुस्त आहेत. पोलीसमॅन जवळून यष्टीरक्षण करण्याचा खूप जुना अनुभव आहे यांचा. जगदीश डफ यांचा सुंदरसा कट केलेला आहे आणि मंगेश यांच्याकडे कोणतीच शंका नाही. मंगेशकडे चेंडू गेल्यानंतर मिसफील्ड होण्याचा चान्सच नाही. आणि स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक गुडघा टेकवून क्लासिकल स्वीप म्हणू शकतो, परंतु त्यांनी निवडलेला चेंडू चुकला होता स्वीप करण्याकरता. आता मात्र सागर सोडणार नाहीत. सागर यांनी ऑन साइडला हाणलेला फटका. धावा मिळतील 4. आतापर्यंत अक्षय यांनी खरोखरच बांधून ठेवलं होतं फलंदाजांना. थोडासा नजरहटी दुर्घटना घटी. आणि आता मात्र स्क्वेअर कट लगावलेला आहे आणि बघूया धाव मिळेल. एक फटका फसला होता. 2 षटकांच्या अखेरीस बिनबाद 26 धावा. VIP बॉक्स मध्ये आपल्यासोबत जुळलेले आहेत निखिल कवडे आणि समीर सय्यद. आपलं हार्दिक स्वागत. आणि आता तिसरं षटक घेऊन येत आहेत मिस्टर रिलायबल अभिजित. अभिजित यांना फेस करतील सागर. सागर पहिल्या षटकापासून फारच सावध पवित्रा घेऊन सुंदर अशी फटकेबाजी करत आहेत. सुरुवातीला अत्यंत सावधरित्या खेळणारा सागर समोर जाऊन झंझावातात बदलतो काय ते बघायचं आहे. अनुभवी खेळाडूचा चेंडू. सागर यांनी सुद्धा त्या चेंडूला पूर्ण सन्मान दिलेला आहे. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करावा लागत आहे आणि त्याची धुरा पूर्णपणे मंगेश यांच्या खांद्यावर दिसून राहिली आहे. झळकत आहे, मंगेश यांच्या शरीर यष्टीमधून झळकत आहे. पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने आणलेला फटका. रनआउटचा बनला असता चान्स, परंतु मंगेश असल्यानंतर कोणी धाव घेण्याची हिंमत करू शकत नाही. फारच ऍक्टिव्ह असे क्षेत्ररक्षक आहेत मंगेश. आता मात्र एज लागलेला आहे आणि पंचांनी दिलेला आहे बाद.
अनुभवी गोलंदाजाचा अनुभवी चेंडू आणि त्यावर होत आहेत बाद. मयूर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक सूचना आहे, तुम्हाला जे डिस्कशन करायचं आहे करा, फक्त विकेटवर नाही. त्या विकेटला आपल्याला संध्याकाळच्या सामन्यांपर्यंत टिकून ठेवावं लागतं. रात्री पोरांनी भरपूर मेहनत करून ती विकेट तयार केलेली आहे. हर्षल मधोमध आपलं एनर्जी टॅबलेट घेत असतात. आणि मयूर पुंड बाद झाल्यानंतर आता आलेला आहे फलंदाजीला तो डावखुरा फलंदाज तेजस पुंड. मागील वर्षीच्या WPL सीझन 5 मध्ये तेजस यांनी सुंदर अशी फटकेबाजी केली होती. अभिजित याचा चौथा चेंडू फेस करतील तेजस. आणि तेजस यांचा सुंदरसा फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून सरळ हाणलेला आहे. 6 धावा. एकदा आणलेला षटकार. तेजस यांनी वातावरण अगदी बदलून टाकलेलं आहे. आतापर्यंतची फलंदाजी अगदी जगजीत सिंग यांच्या गझल प्रमाणे सुरू होती, ती अचानक हनी सिंग यांच्या पॉप प्रमाणे झालेली आहे. फलंदाजांनी विकेटवर उभं राहू नये, डिस्कशन करा पण विकेटवर नाही. पुन्हा एकदा तेजस लागोपाठ 3 षटकार खेचलेले आहे आणि अगदी अत्यंत महत्त्वाचे आणि अनुभवी गोलंदाज ह्या टीमचा कणा असणारे अभिजित यांना लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार खेचलेले आहेत तेजस पुण यांनी आणि सामन्याला अत्यंत रंगत आणलेली आहे. ड्रिंक्स ब्रेक. 3 ओव्हर झाले. 4 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक घेण्यात येईल. तेजस यांनी फार सुंदरसं मनोरंजन केलेलं आहे इथल्या प्रेक्षकांचं आणि अत्यंत हळूहळू शांत गतीने चालणारा सामना अत्यंत फास्ट ट्रॅकवर नेऊन ठेवलेला आहे. आणि आता बघूया सागर काय करतात. सागरला गोलंदाजी करेल तो आमचा लाडका जम्मू एक्सप्रेस पवित्र सिंग. चौथं षटक घेऊन आलेले आहेत संघासाठी पवित्र सिंग. पवित्र सिंग बघूया यांचा झंझावत रोखण्यात यशस्वी होतात की नाही. पवित्र यांचा सुंदर असा गुड लेंथ चेंडू आणि सावधरित्या सागर सुरुवातीला सावधरित्या खेळतात आणि नंतर बेसावध होऊन फटके हाणतात. ही ह्या खेळाडूची कला आहे, कौशल्य आहे. आता मात्र सागर यांचा प्रयत्न होता त्या गॅपला भेदायचा, परंतु
डाव्या एष्टींच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी दिलेला आहे वाईड. रिव्ह्यू फॉर वाईड टेकन बाय फील्डिंग टीम. वाईड करता तुम्हाला एकच रिव्ह्यू होता. इट्स ए फेअर डिलिव्हरी. इट्स ए फेअर बॉल. रिव्ह्यू रिटेन. ओ गोलंदाजाचा जो काही लकी रुमाल असतो तो पडलेला आहे. एक वेळी मला असं आठवते श्रीसंत यांचा रुमाल पडला होता आणि त्यावेळी ते स्पॉट फिक्सिंग मध्ये फसले होते. रुमाल पाडून नो बॉल टाकेन असं ते बोलले होते. पवित्र मात्र खूप चांगले असे क्रिकेटर आहे. मला तर एक क्षणी वाटलं होतं की आता रुमाल पाडला आहे तर कदाचित पवित्रही नो बॉल टाकतील की काय. जगदीश सर ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुमचं ते करून घ्या. मेडिकल टीम आलेली आहे. अत्यंत वेगवान असा चेंडू. एक धाव मिळवण्यात यशस्वी तेजस. आता मात्र सागर यांनी हात खोलायला सुरुवात केलेली आहे. गोलंदाजाच्या वरून वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनच्या स्क्रीनवर हाणलेला आहे षटकार. पुन्हा सागर यांचा एक फटका फसला होता. एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहे. लेग बाईसच्या रूपाने ही धाव आलेली आहे आणि चौथा षटक समाप्त. कृपया ड्रिंक्स ट्रॉली मैदानात पाठवा. आणि जगदीश सर मेडिकल टीम आलेली आहे. दाखवून द्या पटकन. पोलार्ड यांनी काहीतरी जगदीश सर जवळ मेसेज दिलेला आहे लिहून. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे आता फक्त 20 मिनिटे शिल्लक आहेत. 4 ओव्हर करण्याकरिता ड्रिंक्स ब्रेक लवकरात लवकर आटोपून घ्या. तुम्हाला आता उर्वरित 20 मिनिटांमध्ये 4 षटके टाकायचे आहेत.
ड्रिंक्समॅन जे आहेत त्यांची आज थोडी तब्येत खराब आहे, थोड्या वेळाने ती येतील ट्रॉली घेऊन. तोपर्यंत थोडा आपल्या खेळाडूंकडून व्यायाम करून घ्या. आपल्या इथे मैदानावर प्रेक्षकांना बसण्याकरिता खूप चांगली व्यवस्था केलेली आहे आणि जे डगआउट्स आहे त्या डगआउट्समध्ये फक्त खेळाडूंनी बसायचं आहे आणि जो मेडिकल टीमसाठी लावलेला डगआउट आहे तिथे फक्त मेडिकल टीम राहील आणि खेळाडू जर दुखापतग्रस्त आहे तर अजय नागरे कदाचित थोडे दुखापतग्रस्त झाले आहे आणि अजय नागरे मला तिथे दिसतात आहे. त्यांच्या पायाला थोडी इजा झालेली आहे. चार षटका अखेरीस 54 धावा, 1 गडी बाद. मयूर पुंड गेले आणि तेजस पुंड आले. त्यानंतर जो झंझावात बघायला मिळाला. 5वं षटक घेऊन येत आहेत शौर्य. इंटरेस्टिंग असे कॅरेक्टर, हसतमुख, सतत हसत राहणारे, सगळ्यांशी मिळवून घेणारे शौर्य. शौर्य यांचा पहिला चेंडू उभ्या उभ्या स्वीप केलेला आहे सागर यांनी. आता स्ट्राईकवर आहे तो सलग लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार हाणणारा तेजस. कोणत्याही गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडणारा तेजस. पुन्हा एकदा तेजस यांनी स्क्वेअर लेग दिशेला हाणलेला फटका. धावा मिळतील 4. मिळालेला आहे चौकार. गांधी सिटी युनायटेड संघाला जर इन्व्हिन्सिबल संघाला कमीत कमी धावावर रोखायचा आहे, धावांवर अंकुश लावायचा आहे, तर नक्कीच तेजस यांच्या विरुद्ध काही प्लान करावा लागेल. आणि प्लान यशस्वी झालेला आहे. तेजस होत आहेत बाद. परंतु तेजस यांनी संघासाठी खूप मोठं असं काम केलं आहे. मोठी कामगिरी करून तेजस परत आहेत आणि संघ सुद्धा त्यांना ॲप्रिशिएट करतोय. कदाचित तेजस बाद नसते झाले तर आणखी वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. आणि WPL ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आली. फार भरधाव वेगाने WPL ड्रिंक्स ट्रॉली आपल्यापर्यंत आली आहे. ट्रॉली दादा थोडी लवकर आणत जा. आणि आता मैदानात फलंदाजी करता आलेला आहे तो मोहम्मद अजानी. हिंगणघाट है, विषय हार्ड है. आणि अगदी पहिल्याच चेंडूवर मोहम्मद बाद होऊन परत आहेत. आणि शौर्य यांचा आनंद बघा गगनात मावेनासा झालेला आहे. त्यांना माहित आहे शौर्य यांनी खूप मोठा विकेट घेतलाय. दोनही विकेट मोठ्या होत्या. कौतुक करावं तेवढं कमी आहे या खेळाडूचा.
आता मात्र शौर्य हॅट्रिकवर असतील. शौर्य पोहोचले हॅट्रिकवर आणि फलंदाजीला आलेले आहेत अजय नागरे. सामना कधी इकडे कधी तिकडे नागमोडी वळणाने चालून राहिला आहे. इट्स ए हॅट्रिक बॉल. आणि हॅट्रिक बॉलवर चेंडू उडवलेला आहे. हर्षल जवळपास पोहोचले होते, परंतु कदाचित आता हर्षल यांनी झेल सोडल्यामुळे शौर्य खूप नाराज झालेले आहेत. साऊंड दादा आले आहे का? साऊंड दादा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, धाव मिळेल 1 आणि षटक समाप्त. पाच षटका अखेरीस धावा झालेल्या आहेत 61. लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि आता गोलंदाजीला येतोय पवित्र सिंग. सामना करतील सागर. सागर यांनी पूल केलेला फटका, धावा मिळतील 6. हाणलेला आहे षटकार. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर सावधरित्या खेळून काढलेला दुसरा चेंडू, 1 धाव मिळालेली आहे. कृपया निखिल कवडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. निखिल कवडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. फटकलेला चेंडू, 1 धाव मिळालेली आहे अजय यांना. फलंदाजांना एक सूचना आहे, कृपया विकेटच्या बाहेरून धावा. पंच आपण सुद्धा यथोचित वॉर्निंग द्या, पेनल्टी द्या. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी पवित्र सिंग यांचे. आता मात्र मिस झाला.
बीट झाले, यष्टीरक्षक, फलंदाज, फिल्डर सर्वच बीट झाले आणि धावा मिळतील 4. चौकार, 22चा चौकार मिळालेला आहे. मात्र फुलटॉस चेंडूवर सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता आणि सुपला फसला. धाव मिळेल 1. 6 षटका अखेरीस 74 धावा, 3 गडी बाद. मागच्या षटकात एकूण धावा आलेल्या आहेत 13, अवांतर धावा 4, ज्या 22च्या स्वरूपात आल्या होत्या. आता पुन्हा गोलंदाजीला आलेला आहे तो मागच्या षटकातील हिरो शौर्य. हॅट्रिक हुकली होती, पुन्हा एकदा संधी आहे. लॉंग ऑफर आणलेला फटका, 1 धाव मिळालेली आहे. अजय आलेले आहे स्ट्राईकवर. आणि अतिशय द्रुत गती चेंडू टाकला होता शौर्य यांनी. गतीत मिश्रण केले होते आणि वाईडसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे फलंदाजी संघाने. रिव्ह्यू फॉर वाईड टेकन बाय बॅटिंग टीम. वाईड बॉल. आता मात्र तिसऱ्या चेंडूवर झेल सुटलेला आहे आणि शौर्य नाराज असतील. 2 झेल सुटलेले आहे आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजीवर. नक्कीच त्यांच्या खात्यातील 2 विकेट्स कमी झालेल्या आहेत. अथक असा प्रयत्न केला होता साहिल यांनी. धावा मिळतील 6. साहिल बाउंड्री बराबर कर दो. पुन्हा एकदा गतीत मिश्रण, द्रुत गतीत चेंडू टाकलेला आहे. खूपच छान मिश्रण करतात शौर्य.
आता मात्र गॅप मध्ये मिळालेला आहे चौकार. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधात फार मोठा गॅप होता, तो गॅप हेरलेला आहे अजय यांनी आणि मिळवलेला आहे चौकार. आता मात्र समोर जाऊन लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला चेंडू, धाव मिळेल 1 आणि षटक समाप्त. 7 षटका अखेरीस गांधी सिटी युनायटेड संघाच्या धावा झालेल्या आहे 90, 3 गडी बाद. थोडा कॉमेंट्री चूक झालेली आहे. द इन्व्हिन्सिबल संघाच्या धावा झालेल्या आहेत 90, 3 गडी बाद. मागील षटकात धावा आलेल्या आहेत 16, 1 षटकार, 2 वाईड. मिनिटे शिल्लक आहे हे षटक टाकण्याकरता. आणि पहिला चेंडू निर्धाव, मयूर यांचा खूप सुंदर असा चेंडू. जशी पाण्याविना मासोळी तडपते तसे सागर हे स्ट्राईकवर येण्याकरता तडपत आहेत. आता मात्र सागर स्ट्रायकिंग एंडला पोहोचले आहे, नक्कीच ते दुसरी धाव घेणार नाहीत. सागर यांचा स्ट्रायकिंग एंडला येण्याचा संघर्ष पूर्णत्वास आलेला आहे. संघर्ष संपलेला आहे आणि सागर स्ट्रायकिंग एंडला पोहोचले आहेत. आता बघूया सागर ही धुरा आपल्या खांद्यावर कशी घेऊन जातात ते. आणि पहिल्या चेंडूवर उत्तुंग असा फटका हाणायच्या नादात इनसाइड एज झालेला आहे. चेंडू सरळ फाईन लेगला चिपकलेले आमचे हर्षल यांच्याकडे गेला. आणि आता मात्र सागर यांनी उचलून मारलेला फटका, पवित्र सिंग यांचा सुंदर असा प्रयत्न, धावा मिळतील 6. सिटी युनायटेड संघाने 3 चांगले झेल सोडलेले आहेत. आणि आता मात्र मयूर यांनी वचपा काढलेला आहे आणि त्यांना
या दोन फलंदाजांना. गोलंदाजी स्वीकारली जाते. गोलंदाजीसाठी आपण बघतो बॉलर पवित्र ढोले. ऑनलाईन स्कोरिंग करत असताना माझ्याबरोबर आता आयुष लोणारे जोडलेले आहेत. आयुषला त्याच्या नावाप्रमाणे खेळ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत करता आला नाही. कालच्या एका इनिंगमध्ये लॉंग ऑफ लेग चांगला चौकार त्याने खेळला होता. 2 चौकार जरी खेळले असतील तरी तो चौकार जरा बरा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. पवित्र सिंग एक होल हार्टेड प्लेयर आहेत. आतापर्यंत आपण त्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना स्वतःला झोकून देताना पाहिलेलं आहे. त्याचमुळे इथे प्रयत्न तर करेलच आणि तो करावाही लागेल. 98 धावांचं मॅसिव्ह टार्गेट चेस डाऊन करायचं असताना तुम्हाला चौकार षटकारांकडेच वळावं लागतं. तोच एक मार्ग क्रिकेटने दाखवलेला आहे. पावलांचा वापर केला यावेळेस. लिडिंग एज टेकन बाय विकेट कीपर सागर अँड दिस इज द एंड ऑफ गुड बॅटर डिस्ट्रक्टिव्ह बॅटर पवित्र सिंग. पवित्र सिंग बाद झालेले आहेत आणि लगेचच फलंदाजी करणाऱ्या गांधी सिटी युनायटेडने त्यांचा ट्रम्प कार्ड वापरण्याचा निर्णय घेतलाय. ज्या फलंदाजाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे, शारीरिक उंची जितकी मोठी आहे, फलंदाजीत सुद्धा तितकेच उंच उंच षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत मंगेश नलोदे. षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेतील पहिल्यांदा मिळवणारा एकमेव खेळाडू आपण पाहिला. काल मला असं वाटतं एक षटकार हॅट्रिक झाली पूर्ण, मयुरेशने ती केली. पवित्र ढोले. मंगेशने समोर फटका खेळला. फुलटॉस होता. काय घडेल इथे? चेंडूपासून थोडे दूर राहिले होते क्षेत्ररक्षक. इतक्या मोठ्या फलंदाजाचा झेल तुमच्याकडे जर येत असेल तर त्यासाठी तुम्ही होल हार्टेड अटेम्प्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. ते डेडिकेशन कुठेतरी पाहायला मिळालं नव्हतं फिल्डर कडून. मोहम्मद अजानी तिकडे होते. धावफलक 3 वर जाऊन पोहोचलेले आहे. इथे ऑन साइडला खेळत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लेन बॉल होता, ऑन साइडला खेळून काढला होता. एकच धाव मिळालेली आहे. क्रिकेट हा खेळ परिस्थितीशी बांधलेला असतो. क्रिकेटमध्ये परिस्थितीला फार मोठं महत्व आहे आणि ती परिस्थिती योग्य रीतीने असेस सुद्धा तुम्हाला करता आली पाहिजे. मग ती असेस केल्यानंतर पुढे काय करायचं आहे हे ठरवता येतं. फक्त मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर खेळायचे म्हणून खेळणं ही एक वेगळी गोष्ट आहे. पुढे सरकले, पावलांचा वापर केला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्हचा चांगला फटका खेळला होता बॅटर साहिलने, परंतु त्यातून एकही धाव मिळाली नाही. षटक संपलं. 1 धावफलकाकडे नजर दिली तर धावा बनलेले आहेत 4 आणि इथून पुढे आणखी 7 षटकांचा खेळ शेष आहे. 94 धावांची गरज आहे. गोलूभाई यांचं सुद्धा आगमन झालेले. बरीच खरेदी त्यांनी कालच्या दिवसामध्ये केलेली दिसते. बिरहा हॉटेल आणि आनंद फॅशन दोन्ही टीम कॅप्टन आपल्या टीम लिस्ट आमच्याकडे लगेच सुपूर्द करा आणि नाणेफेकीसाठी लगेचच उपस्थित राहा. बघा, वेळेचा अपव्यय करू नका. दुसरं षटक दूरवरच्या टोकाकडून फेकण्यासाठी नवीन गोलंदाजाचा वापर केला जात आहे. गोलंदाज सचिन भाकरे. ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन. फटका खेळल्यानंतर धीम्या पावलांनी पुढे गेलेले आहेत. त्याचमुळे मंगेश नलोदेला माहित आहे आता चेंडू सीमारेषेच्या पलीकडेच निघून जाईल. हा चौकार. कोण आहे बॉलर? मृदंग.
गोलंदाज मृदंग आहेत. पहिल्या चेंडूवर मृदंगाला वाजवले असं म्हणायला हरकत नाही. चौकार मिळवला. या अगोदर लॉंग ऑफ मध्ये एक संधी मिळाली होती मंगेश नलोदेला बाद करण्याची, परंतु मोहम्मद एजानी थोडे दूर राहिले होते. त्यांना तो निर्णयच घेता आला नव्हता. जज करता आला नसेल बहुतेक चेंडूला. पुढचा पाय पुढे घेतात, म्हणजे फ्रंट लेग पुढे सरसावतात, स्ट्राईड मोठी बनवतात. आणि मोठी स्ट्राईड बनल्यानंतर आयुष बॅटिंग टेक्निकली जर तुम्ही पाहिली टेक्निकल वाईज, तर तिथे तुम्हाला कंट्रोल मिळत नाही. परंतु तरी सुद्धा त्या तशा परिस्थितीमध्ये मंगेश ज्या पद्धतीची हिटिंग करतो त्याची एक वेगळी ॲबिलिटी असं म्हणायला हरकत नाही. बॉडीचा शेप डिस्टर्ब झाल्यानंतर कंट्रोल राहत नाही बॅटरकडे. फुल टॉस आहेत. कव्हर्सला खेळताय. डायरेक्ट हिट रिक्वायर्ड. चान्स तर घेतला होता क्षेत्ररक्षकाने, त्याचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने यष्ट्यांचा अचूक वेध घेण्याचा प्रयत्न त्याने तिकडे केला होता ते करावं लागतं क्षेत्ररक्षक म्हणून. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे जवळजवळ 98 धावांचं कुशन आहे. तिथून एक वेगळा कम्फर्टेबल झोन गोलंदाजांकडे असतो, क्षेत्ररक्षकांकडे असतो. आनंद फॅशन संगनायक आप लगेचच आपली टीम लिस्ट जमा करायची आहे. याच फटक्यांसाठी जाणले जातात बॅटर मंगेश. षटकार खेळलेला आहे. खडे खडे खेळतायत. उभ्या उभ्या फटकेबाजी करण्यासाठी जाणले जातात. आणि हे तितकं सोपं आहे. म्हणजे तुम्ही जर तसं करत असाल तर तुमची हँड आय कोऑर्डिनेशन चांगली आहे असं म्हटलं जातं. आणि त्याच पद्धतीचं तंत्र वापरून खेळतायत बॅटर मंगेश नलोदे. या स्पर्धेतील पहिले सिक्सर हॅट्रिक खेळणारे बॅटर आहेत. फुलटॉसवर ऑफ ड्राईव्ह प्रोड्यूस करतायत, ऑफर करतायत क्षेत्ररक्षक. तिकडे मोहम्मद अजानी चेंडू अडवतायत, स्वतःकडे ठेवला. एकच धाव मिळाली. षटक दुसरं सुरू आहे. आनंद फॅशन आणि त्याचबरोबर बिरहा हॉटेल दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलेले आहेत लॉंग ऑन मधून लॉंग ऑफला. त्यांनी येऊन चेंडू आडवेपर्यंत चेंडूने सीमारेषा भेदली. चांगला चौकार. वर्धा प्रीमियर लीगचा आपण 5वा दिवस अनुभवत आहात आणि आयोजकांच्या वतीने महत्वाची सूचना आहे. यानंतरचा जो सामना आहे बिरहा हॉटेल आणि त्याचबरोबर आनंद फॅशन, हा 7 षटकांचा खेळला जाणार आहे. चला षटक लगेच सुरू करायचं. मैदानाच्या आतमध्ये वेळेचा अपव्यय करू नका. आज तसे आपण उशिराने आजचं शेड्यूल सुरू केलेलं आहे. येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये जर नाणेफेक झाली नाही आणि त्यासाठी दोन्ही कर्णधार जर कॅप्टन उपस्थित नसतील तर सामना डेफिनेटली 7 षटकांचा खेळवला जाणार आहे. महेश भाऊ झाटे यांची सूचना आम्हाला मिळत आहे. तुमच्यापर्यंत आम्ही ती पोहोचवतो. आणि मला असं वाटतं बिरहा हॉटेल त्याचबरोबर आनंद फॅशनचे काय प्रतिनिधी मैदानात दिसतात सुद्धा. त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधणं गरजेचं आहे. देवांशू सबाने गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण बघत आहोत. विशाल नाणेकर आणि विनायक शिगवन. ऑफसाईडला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक ओव्हररन झालेत, पुढे निघून गेलेत आणि त्याचमुळे पुन्हा एकदा त्यांना मागे वळता आला नाही. वळले होते जरूर परंतु चेंडू अडवता आला नाही. साहिल अग्निहोत्रीच्या बॅटमधून हा महत्वाचा चौकार आलेला आपण बघत आहोत. गाड्यांमध्ये ते तंत्रज्ञान आलेलं आहे ABS अँटी ब्रेक सिस्टम, परंतु
आणखी एकदा ऑफसाइडला क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह फील्ड स्पिन अवेलेबल fielded that ball successfully returns it good throw there is the attempt of second but one sided settle for just single एकच धाव मिळते आक्रमकतेने फलंदाजी होणं कुठे ना कुठे गरजेचं आहे राईट फ्रॉम द आउटसाइड आपण पाहिलं तर ज्यावेळेस तुम्हाला 8 षटकांमध्ये जवळजवळ 94 95 98 धावा बनवायच्या असतात तर 14-15चा आस्किंग रन रेट असतो आणि त्यासाठी तुम्ही जर प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे फटके जर खेळला नाहीत तर तुमच्या समोर अडचणी वाढू शकतात मंगेश नलोदे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होईल इथे तो अयशस्वी ठरला पूल करत असताना थोडे टेंटेटिव्ह वाटले बॅटर मंगेश नलोदे क्षेत्ररक्षकाची निवड झाली क्षेत्ररक्षकाने टिपला जेल मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं देवांशू सबाने सहित गोलंदाजी करणाऱ्या टीमला फलंदाज मंगेश बाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत निखिल गोपडकर 25 धावा धावपलकावर 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत बॅटिंग टीमने खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाला तितकं काही चांगलं प्रत्युत्तर देता आलं नाही गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे सगळ्याच गोलंदाजांचा जर आपण विचार केला तर हे षटक हाताळलं जात आहे देवांशू सबानेच्या वतीने सुरुवात प्रतिकूल झाली होती देवांशू साबानेची कारण चौकार आला होता पहिल्या चेंडूवर त्यानंतर महत्त्वाच्या फलंदाजाला त्याने बाद केलं साहिल अग्निहोत्री पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलेला हा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत डीपिश पॉइंटला आनंद फॅशन बिरा हॉटेल टीम्स आपण लगेचच आपले संगणक पाठवून द्या यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपल्याला संपन्न करायची आहे व्हाईट बॉल बघा आता ही ऑफिशियल सूचना आहे दोन्ही संघांसाठी यानंतरचा होणारा सामना 7 षटकांचाच खेळवला जाईल आता ही अधिकृत सूचना येत आहे तुम्हाला वारंवार सूचना दिलेल्या आहेत तुम्ही गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे आता आयोजकांनी ठरवलं सामना 7 षटकांचा खेळवला जाईल बघा तुम्ही क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असून सुद्धा जर सूचनेला प्रतिसाद देत नसाल तर ते थोडं निराशाजनक आहे षटक संपली 3 आणि 3 षटकाच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते आहे 30-30 2 गडी गमावलेले आहे द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी होत आहे गांधी सिटी युनायटेडची त्यांना 98 धावा बनवायचे आहेत वर्धा प्रीमियर लीग आणि वर्धा प्रीमियर लीग मधील 5वा दिवस आपण सगळेजण बघत आहोत ही स्पर्धा आयोजित होत असताना वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष महेश भाऊ झाटे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी फार मोठी मेहनत घेतलेली आहे दिवस रात्र अहोरात्र मेहनत घेतली तरच इतकी मोठी स्पर्धा यशस्वी होत असते ऑनसाइडला फटका खेळला गेलेला आपण बघतो 1 धाव इथे पूर्ण होत आहे याच कमिटीमधील सक्रिय सदस्य गोलूभाई त्याचबरोबर प्रतीक यांचं आगमन झालेले सरचे स्वागत आयुष लोणारे सुद्धा जोडले गेलेले आहेत ऑफलाईन नाही तर ऑनलाईन कुठेतरी स्कोरिंग साठी ते असतातच आशिष जिकेचे कप्तान ओके कप्तान चांगली गोलंदाजी त्यांची झाली त्याविषयी बोलावंच लागेल आता ते आपल्या
कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. पुढे सरकले होते खोलवर टप्प्याचा चेंडू. आणि महत्वाची एक गोष्ट अशी आहे की अधिकच्या ताकदीचा वापर केला गेला होता बॅटरकडून. अशी जी बॅटरने अधिकची ताकद वापरली तर होतं काय की मग टायमिंग त्याचं बऱ्याचदा हुकतं, मिस टायमिंग फटके येत असतात. कधी कधी त्यामध्ये त्याला यश सुद्धा मिळतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा अशी अनेक उदाहरणं आहेत की जे फलंदाज मंगेश नलोदे प्रमाणे बिग हिटिंगसाठी त्याचबरोबर अधिकच्या ताकदीसाठी जाणले जातात. यामध्ये कायरॉन पोलार्डचं नाव आपण घेऊ, क्रिस गेलचं नाव घेऊ. विशेषत्वाने कॅरिबियन स्टाईलने खेळणारे जे बॅटर आहेत ते जास्त ताकद वापरून खेळतात. बिगरस बॅटिंग ज्याला आपण म्हणतो. अलीकडे निकोलस पुरनचं नाव सुद्धा चर्चेत आलेलं आहे, परंतु त्याची फटकेबाजी थोडी वेगळी आहे. इथे टॉप एज सागर अबक दुबक तिबक चौबक 4 प्रयत्न आणि हा झेल टिपण्यात आलेला आहे. याचबरोबर नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते फलंदाज, त्यांना फार लवकर परतावं लागेल. आणखी एक हादरा, आणखी एक धक्का बॅटिंग टीमला इथे मिळत आहे. गांधी सिटी युनायटेडच्या समोरच्या अडचणी वाढल्या. फलंदाज बाद झाले आणि तिसरा धक्का मिळतोय बॅटिंग टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, ते म्हणजेच अभिजित चौधरी. हे सुद्धा चांगलं क्रिकेटिंग कॅरेक्टर आहे. फिल्डिंग पोझिशन मध्ये थोडाफार बदल होत असताना आपण बघत आहोत. षटक क्रमांक सुरू आहे 4, 32 वर गेलेला आहे डाव. 3 गडी गमावलेले आहेत. 98 पर्यंत प्रवास करायचा आहे इथे या धावफलकाला. पवित्र ढोले डावखुरे आताचे गोलंदाज. चांगला चेंडू इथे दाखवत आहेत पवित्र ढोले, जर्सी नंबर 12. डावखुरे हाताचे गोलंदाज बऱ्याचदा घातक सिद्ध होत असतात उजव्या हाताच्या फलंदाजांच्या विरोधात बहुतेकदा, परंतु तरी सुद्धा काही अशी नावं माझ्या डोळ्यासमोर आहेत की जे डावखुरे हाताच्या फलंदाजाच्या समोर सुद्धा किफायतशीर गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अलॉंग द कार्पेट चेंडू त्यांच्याकडे गेला होता. ऑन दी वर्ज ऑफ 38 सर्कल. एक धाव मिळते आणि त्याचबरोबर हे षटक संपतं. षटक संपली. 4 धावपलकर धाव आहेत. 33, 3 गडी बाद. आणि इथून पुढे जर आपण विचार केला तर आणखी 4 षटकांचा खेळ शेष आहे. धावा बनवायचे 65. ड्रिंक्स ट्रॉली इन टू द ग्राउंड. आनंद फॅशन यांची टीम लिस्ट, टीम स्क्वॉड आमच्याकडे दाखल झालेले आहे, ज्यामध्ये योगेश पंजवानी आहेत, त्याचबरोबर प्रतीक पाटील असतील, महेश प्रतीक राऊत, त्याचबरोबर महेश साबळे, राजकुमार गोलू, त्याचबरोबर तेजस, दर्शन होलगरे, त्याचबरोबर हर्षल उपाटे, त्याचबरोबर विशाल इखार आणि अँडी अहुजा, विपिन खत्री आणि अनिकेत देवगिरकर हे सगळे खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर बिरा हॉटेलच्या वतीने झेब भाई आहेत, त्यांचे कॅप्टन समीर सय्यद आहेत, राकेश, त्याचबरोबर इलियास शेख चांगला खेळाडू आहे, कोमेल अजानी आज खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल, अमन चौधरी आहे, अमन चोरे आहेत, यस विकी आहेत, त्याचबरोबर अमित पठाण, मंगेश आणि संकुल हे सगळे खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहेत.
ग्रेट बॉल, चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा वाईड यॉर्कर शोधलेला आहे गोलंदाज मोहम्मद आजानी यांनी. या पद्धतीने गोलंदाजी होत असेल तर बिग हिटिंग करणं थोडंसं कठीणच आहे. बघा, एक दोन महत्वाच्या सूचना आहेत. प्लेयर्स डगआउट जे आहेत ते खरं तर त्यावर टायटलच तसं आहे, प्लेयर्स डगआउट. त्यामुळे इतर कोणीही प्रेक्षक तिथे बसणार नाही याची दखल घ्यायची आहे. प्रेक्षकांसाठी इथे प्रेक्षक गॅलरीत सुद्धा आहेत. त्याचबरोबर या क्रीडा नगरीमध्ये जर महिला प्रेक्षक असतील तर त्यांना आम्ही अगदी पहिल्या रजनीपासून ती सूचना दिलेली आहे की तुमच्यासाठी VIP बॉक्स आम्ही इथे बनवलेला आहे, तिथे बसून तुम्ही क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. फेअर डिलिव्हरी. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जवळजवळ 10 संघ सम्मिलित झालेले आहेत. त्या सगळ्या संघाच्या संघ मालकांना विथ दी ड्यू रिस्पेक्ट आम्ही विनंती करत आहोत की तुमच्यासाठी सुद्धा इथे डगआउट करण्यात आलेलं आहे, तिथे आपण येऊन स्थानापन्न व्हा. चांगला कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत. व्हॉट ए ग्रेट हिट, ऑल द वे फॉर 4 रन्स, चौकार. मोहम्मद अजानी चांगला फटका खेळला फलंदाज अभिजितने आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फोर्स जनरेट करत असताना पिकअप केलं होतं फार लवकर या चेंडूला. मोहम्मद अजानीने फेकलेला हा लेंथ बॉल होता, समोर होता खरं तर, थोडा पुढेच गेला, ओव्हर पिच मध्ये कन्वर्ट झाला. उजव्या यष्टीच्या बाहेरून खेचून मारता आलं, समोरच्या दिशेने खेळले, लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. (43 रन्स. आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये केला होता फलंदाजाने, त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. शेवटचा चेंडू फेकला जाईल मोहम्मद अजानीच्या वतीने. उजव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल कॉल करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. एका धाब्याने धावपलक पुढे जात असताना आपण बघू शकू एकूण धावा आतापर्यंत बनलेले आहेत 44. मागच्या बाजूने चेंडू निघून चाललेला आहे आणि लॉंग स्टॉप रिजन्सी मराठीच्या पलीकडे यावे चेंडू जातोय. नशिबाचा चौकार, लक फॅक्टर ऑन होतंय बॅटिंग टीमचं. आणि याचबरोबर षटकं संपली. 5 धावपलकर धाबा 48, 48. 3 विकेट्स लॉस आहेत आणि इथून पुढे 3 षटकांमध्ये 50 धावांची गरज आहे. 50 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. दिस इज द इक्वेशन इन फ्रंट ऑफ सीजिंग टीम गांधी सिटी युनायटेड. षटक संपलंय. या षटकामध्ये बघा आपण सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले होते, तिसऱ्या चेंडूवर चौकार आला, चौथ्या चेंडूवर षटकार आला, 5वा चेंडू डॉट, त्यानंतरही डॉट वाईड होता आणि शेवटच्या चेंडूवर चौकार. बिरा हॉटेल आनंद फॅशन टीम कॅप्टन सला नाणेफेकीसाठी लगेचच या. हा सामना 7 षटकांचा खेळला जाणार आहे, या अगोदर सूचना दिलेली आहे. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज सचिन भाकरे. ऑन साइडला फटका खेळला होता, इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न ते केला होता फलंदाजाने.
एक धाव मिळते. 17 चेंडूमध्ये 49 धावा बनवायच्या आहेत इथून पुढे बॅटिंग टीमला. चला आपण टॉस संपन्न करत आहोत आनंद फॅशन आणि बिरा हॉटेल या दोन संघांदरम्यान. इथे काय घडलेलं आहे? दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे. स्टार्किंग इनला थ्रो येतो तोपर्यंत धावा मिळत आहेत 2 आणि तिसऱ्या पंचाची मागणी होत आहे धावबादसाठी. प्लेयर्सला रिक्वेस्ट आहे, तुम्ही धावा बनवत असताना विकेट वरून धावू नका. 10 दिवस ही विकेट आपल्याला व्यवस्थित मेंटेन करून ठेवायची आहे. तब्बल 10 दिवसांचं शेड्यूल या स्पर्धेचं. tenniscricket.in थेट प्रक्षेपण. पाहायचं आता फलंदाज त्याने त्याची बॅट ड्रॅग केलेली आहे की नाही जेव्हा बेल्स डिसलॉज झाले होत्या. बॅटर इज सेफ. सचिन बाकरे. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या जवळून काढलेला आहे. प्लेसमेंट अत्यंत उत्तम. 2 क्षेत्ररक्षकांना भेदलं. एक टप्पा घेतला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा चौकार. पंधरा चेंडूमध्ये 43 धावा बनवायचे तिथून पुढे. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. फुललेचा चेंडू होता. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. आपल्याला आता नाणेफेक संपन्न होताना पाहायला मिळेल. महेश भाऊ यांच्या शुभ हस्ते बिराहा हॉटेल आणि त्यांच्या विरोधात आनंद फॅशन. आनंद फॅशनची कामगिरी या स्पर्धेमध्ये चांगली झालेली आहे. बिराहा हॉटेलला तितका चांगला सूर सापडला नाही, परंतु इथून पुढे ते कमबॅक करू शकतात. डाबी एसटी सोडून जाताना चेंडूला आपण बघतो व्हाईट कॉल बाय ऑनफिल्ड अंपायर. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव येईलच धावफलकावर. प्रत्येक धाव महत्वाची आहे. 3 फलंदाज गमावलेले आहेत आतापर्यंत बॅटिंग टीमने. कव्हर ड्राईव्ह. आजच्या दिवसातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. प्रत्येक दिवसाचं शेड्यूल जर आपण पाहिलं तर 6 सामने प्रत्येक दिवसाच्या शेड्यूल मध्ये इथे प्रस्तावित आहेत. बिरा हॉटेल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार आहेत. फटका फसलाय. उंच चेंडू निघाला. सागर चेंडू खाली येतील. टिपतायत जेल कोणतीही चूक न करता आणि त्याचमुळे फलंदाज साहिल अग्निहोत्री यांनाही परतावा लागत आहे. चौथा हादरा मिळतोय. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना गांधी सिटी युनायटेडला. बघा 2 षटकं फेकण्यासाठी गोलंदाजी करणारी टीम तुमच्याकडे 7च मिनिटं आहेत. बॉलिंग टीम फक्त 7 मिनिटं तुमच्याकडे आहेत, ज्यामध्ये 2 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आणि तसं जर करता आलं नाही तर 5 धावांची पेनल्टी आहे. 5 धावा तुमच्या मायनस होतील.
6 षटकं संपली, 57 धावा आहेत, 4 गडी गमावलेले आहेत, 12 चेंडूंमध्ये 41 बनवायचे आहेत. या कबड्डीचा विचार केला तर आशिष केचेसर ह्या 41 धावा बनवू शकतात दुपारच्या सत्रामध्ये. रात्री मात्र थोडं कठीण बनतं, परंतु त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. तुमच्यासारखे गोलंदाज असतील तर बात वेगळी आहे. फुलटॉस कडा लागते, आउटसाइड एज होती. सचिन तिकडे उपस्थित आहेत, जर्सी नंबर 1111. चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट त्यांनी दिला नाही. योग्य निर्णय त्यांचा आपण बघतो, कारण बॅकअप अवेलेबल नव्हतं. तुमच्याकडे 2 षटकांमध्ये 41 धावा जरी डिपेंड करण्यासाठी असतील तरी क्रिकेटमध्ये बेसिक मिस्टेक्स पासून बऱ्याचदा तुम्हाला दूर राहावं लागतं. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, लेंथ बॉल अचानक उसळला. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. डॉट बॉल फेकला गेलेला आहे देवांशू सबानीच्या वतीने. जगदीश डफ, व्हेरी एक्सपिरियन्स कंटेंडर ऑन द स्टार्किंग एंड. फुलटॉस बनवून खेळत आहेत. बॉडीचा शेप चांगला होल्ड केला, त्यानंतर खेळला गेलेला फटका. एकेरी दुहेरी धावा या सामन्याच्या निकालावर परिणामकारक नसतीलच, त्यातून काही परिणाम होणार नाही. पराभवाचा अंतर फक्त कमी होईल. आतली कडा होती, यष्टीरक्षक चेंडू अडवतायत. आणखी एक डॉट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत 2 डॉट बॉल आलेले आहेत, 2 सिंगल आलेले आहेत. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज देवांशू सबाने आपण बघत आहोत. 12 धावा त्याने खर्च केलेले आहेत, 1 गडी बाद केला. ग्रेट बॉल, चांगला चेंडू, ड्रीम बॉल, ड्रीम डिलिव्हरी ऑफ दिस बॉलर. या पद्धतीचे चेंडू हाताळण्याकरताच खूप सराव करावा लागतो तुम्हाला, आणि हे तुमच्या मनामध्ये असतं. असा चेंडू एकदा तुम्ही डिलिव्हर केला की मग आत्मविश्वास खूप वाढतो. एकच मिळाली आणि एकाच धावेवर सेटल होतील दोन्ही बॅटर्स. ग्रॅज्युअली धावपलक पुढे जात आहे. संत फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सावकाश खेळत आहेत दोन्ही बॅटर. षटकं संपली, 7 धावा, 60 आणि इथून पुढे 38 धावा बनवायचे आहेत बॅटर्सला. यानंतरचा होणारा सामना बिराहा हॉटेल टीम कॅप्टनने नाणेफेक जिंकल्या तर प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. ते बॅटिंग करतील, त्याचमुळे आता आनंद फॅशन आपण तयार राहा. 3 मिनिटांचा अवधी आहे मोहम्मद अजानी आपल्याकडे हे षटक कंप्लीट करायला. आपके पास सिर्फ 3 मिनटों का अवधी है. प्ले डॉन होण्यापासून बॅटर अभिजित वाचलेले आहेत. चर्चेत आले होते हे खेळाडू, ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्याच रजनीमध्ये त्याने केली होती. दूरवरच्या टोकाकडून एका षटकामध्ये 8 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. ऑन द राइज, ऑन ड्राईव्ह, एकच धाव. आतापर्यंत आपण पाहिलं की सिंगल डबलवरच खेळ चाललेले. 4 चौकार. ऑफसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान इकडे झाला होता. या सामन्यावर जी पकड मिळवली आहे सुरुवातीपासून ती ढिली होऊ दिली नाही गोलंदाजांनी. चांगला फटका समोर खेळतायत, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एक टिप्पणीशी चेंडू सीमा पार. स्ट्रेट बॅटने खेळलेला हा ग्रेट हिट, चौकार. दोन चेंडूंमध्ये 30 धावा बनवायचे आहेत. आणखी एक मोठा फटका. फटकेबाजीला सुरुवात केलेली आहे परंतु उशीर झालेला आहे. आत्मविश्वास पुढच्या सामन्यासाठी वापरता येईल फलंदाज अभिजित चौधरीला. त्याच्या बॅटमधून निघालेला हा अत्यंत दर्जेदार फटका, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
कमी गती योग्य रीतीने ओळखत असताना खेळला गेलेला फटका आहे. एक टप्प्याचे चेंडू डिपिच पॉइंट रिजन्सी सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा चौकार आला. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये धावा आल्या 14, परंतु सामना तरीही गमावलेल्या बॅटिंग टीमने अर्थात गांधी सिटी युनायटेडने हा सामना जिंकलेला आहे, तो म्हणजेच द इनविन्सिबलने. आणि जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. 19 धावांनी हा सामना त्याने आपल्या खिशात घातला. सामन्यातील सामनावीर खेळाडू आपल्याला निवडायचा आहे. अनेक खेळाडूंचं चांगलं प्रदर्शन या सामन्यामध्ये आपण पाहिलं. खेळाडू सागर झाडे ज्याने 25 चेंडूंमध्ये 39 धावांची महत्वपूर्ण इनिंग साकारली. 3 चौकार आणि 3 षटकार ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिले ते सागर झाडे या सामन्यातील सामनावीर खेळाडू, प्लेयर ऑफ द मॅच.